मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। आपण थेट जाऊयात। सीलिंग पर्यंत आपण जाऊ, त्यामुळे नक्कीच यामध्ये लोकांना मोठा दिलासा मिळेल। आणि शायनाजींच्यामुळे भायखला को भी रेलवे स्टेशन को कुछ मिला है। युनेस्को अवार्ड भायखळा रेल्वे स्टेशनला आपल्या शायनाजींच्या प्रयत्नामुळे मिळाला। तर जे मुंबईकर जे आहेत या मुंबईसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेने जेव्हा आपण काम करतो तेव्हा अशा प्रकारचं एक आपल्याला रिझल्ट मिळतो। मी आणि देवेंद्रजी जेव्हा काम सरकारचं सुरू केलं त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही महापालिका आयुक्तांना बोलवलं आणि सांगितलं आम्हाला खड्डेमुक्त मुंबई पाहिजे, एकही खड्डा इकडे मुंबईत दिसता कामा नये। आणि त्याची सुरुवात झाली आणि पुढच्या 2 वर्षामध्ये मी म्हटल्याप्रमाणे मुंबई खड्डेमुक्त होईल आणि मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार नहीं। और मुंबई के वो खड्डों के ऊपर गाना बनाने की नौबत किसको भी नहीं आएगी। ये गाना बनाया था किसने? तर आज खरं म्हणजे खूप चांगलं काम झालंय आणि तिथं सुशोभीकरणामध्ये पण योगाचे सगळे पोस्टर आहे तिथे आणि समोरून म्हणजे योगाचं महत्त्व काय हे देखील अधोरेखित करण्याचं काम या ठिकाणी शायनाजीने केलेलं आहे। मी त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो। इसमें टाइम्स ऑफ इंडिया और कोण कोण आहे? जायंट्स, आय लव्ह मुंबई आणि प्राईम सिक्युरिटी या माध्यमातून बाय डिझाईन सगळे ज्यांनी त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। रामदेव बाबा आता तिकडे आलेले आहेत आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी हा योगा संपूर्ण जगामध्ये त्याला प्रसिद्धी दिली आणि जगभर योगा डे जागतिक योगा डे म्हणून आपण साजरा करतो। याच्या मागे रामदेव बाबा आणि आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून आपण सगळेजण योगा करा। फक्त एक दिवस नाही, रोज योगा केला पाहिजे। नाही तर काय आम्ही येतो योगा करतो आणि एक फोटो काढतो आणि जातो सोडून देतो। पण योगा हा माणसाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनला पाहिजे आणि म्हणून करो योग रहो निरोग आणि रामदेव बाबांकडून जास्त आपल्याला शिकायला मिळेल। मी म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना शायनाजी तुमचं मनापासून अभिनंदन, तुमच्या टीमचं मनापासून अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा। सर्वांना योगा डेच्या शुभेच्छा। सुशोभीकरण केलं आहे पण नागरिकांनी हे अतिशय त्याची काळजी घेतली पाहिजे। अशा प्रकारचे जे काही साईड्स आहेत याच्या पुलाच्या खालच्या अशाच आपण गगराणीजी हे अशा अनेक साईड आहेत तिथं कचरा गार्बेज न टाकता डेब्रिज न टाकता या ठिकाणी चांगलं सुशोभीकरण करा। आपण झाडंही लावतोय, आपण अर्बन फॉरेस्ट तयार करतो मुंबईमध्ये। त्यामुळे तुम्ही जिथे जिथे असे स्पॉट आहेत ते आयडेंटिफाय करून आपल्याला अशा प्रकारचं सुशोभीकरण करा। शायनाजींना सोबत घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी योग दिन साजरा केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी संवाद साधलेला आहे। मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर योग दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। योग दिनाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। बहुत बहुत धन्यवाद और सबसे ज्यादा धन्यवाद बीएमसी, भूषण गगरानी, संगीता मैम और पूरे टीम को, जायंट्स और आई लव मुंबई और बाया डिजाइन्स और प्राइम सिक्योरिटीज की तरफ से धन्यवाद। तर मुंबई प्रदूषणमुक्त खड्डेमुक्त करणार असं यावेळी शिंदेंनी सांगितलेलं आहे। स्वच्छ आणि सुंदर चौपाटीवर भर असा शिंदेंनी सांगितलेलं आहे। तर योग दिन साजरा केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी नागरिकांशी संवाद साधलेला आहे। मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह परिसरात योग दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। योग दिनाच्या मुख्यमंत्री शिंदेंनी शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच रोज योगा करण्याचा सल्लाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेला आहे।